आज एक मोठी भरती आलेली आहे महाराष्ट्रामध्ये. 1974 जागा. एकूण जागा किती आहे? 1974 जागेची एक मोठी भरती आलेली आहे. समुदाय आरोग्य अधिकारी पोस्टचं नाव काय आहे? समुदाय आरोग्य अधिकारी. त्याला इंग्लिशमध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असं म्हणतात. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर. शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला CHO म्हणतात. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर. CHO हे पोस्ट राहणार आहे. एकूण जागा तुम्हाला सांगितल्या 1974 जागेची ही भरती आहे. आता ही पोस्ट जी आहे कंत्राटी तत्वावरची पोस्ट आहे. सॅलरी जवळपास 35 ते 40 हजार स्टार्टिंग सॅलरी तुमची राहणार आहे. आता याची शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे? पदसंख्या तुम्ही बघू शकता. इथे पदसंख्या दिलेल्या आहेत. 1974 जागा आहे. कॅटेगरीनुसार जागा ज्या आहेत त्या डिवाईड केलेल्या आहे. कॅटेगरीनुसार संपूर्ण जागा डिवाईड केलेल्या आहे. ही जाहिरात जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मी उपलब्ध करून देईल. तुम्ही व्हिडिओच्या खाली टेलिग्राम चॅनलचं स्पेशल टेलिग्राम चॅनलचं लिंक दिलेलं आहे. त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. ही PDF तिथे तुम्हाला मिळून जाईल. व्यवस्थित जागा बघून घ्यायच्या. आपली कॅटेगरीनुसार तुम्हाला ज्या कॅटेगरीत तुमचं आहे त्या कॅटेगरीत तुम्ही फॉर्म भरायचा. आता याचं कोण या पोस्टसाठी अप्लाय करू शकते, म्हणजे शैक्षणिक पात्रता काय मागितल्या गेलेली आहे. तर पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे ते बघूया. तर बघा, शैक्षणिक अर्हता आयुर्वेद BAMS पदवीधारक, ज्यांचं BAMS मध्ये पदवी झालेली आहे, ज्यांची डिग्री झालेली आहे BAMS मध्ये, ते यासाठी फॉर्म भरू शकतात. ते जर तुमच्याकडे नसेल तर युनानी BUMS पदवीधारक, ज्यांच्याकडं BUMS झालेलं आहे, त्याची डिग्री आहे, ते यासाठी अप्लाय करू शकतात. जर ते सुद्धा तुमच्याकडे नसेल, जर तुमचं BSc नर्सिंग झालं असेल, तुमचं जर BSc नर्सिंग कंप्लीट असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. आणि ते सुद्धा तुमचं नसेल तर BSc इन कम्युनिटी हेल्थ तुमचं कंप्लीट असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. आता एक्झॅक्टली ही पोस्ट कशी असते तर उपकेंद्र जो असतात, उपकेंद्र PSCच्या अंडरमध्ये उपकेंद्र येतात. PSCच्या अंडरमध्ये ग्रामीण स्तरावर, गाव स्तरावर उपकेंद्र येत असतात. या उपकेंद्रालय जी असते ती CHO म्हणजेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, समुदाय आरोग्य अधिकारी याची पोस्टिंग असते. मग त्याचसोबत उपकेंद्राला आणखी कोणाकोणाच्या पोस्टिंग्स असतात तर ANM म्हणजेच नर्सिंग ऑफिसर म्हणतात त्यांना आता, आणि MP